everyone, good morning and welcome you all to Rachna's New Angel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine start झालं आहे. मी चाललो आहे आता हॉस्पिटलला. रचनाने सगळं काय रेडी केलं आहे, टिफिन नाश्ता सगळं काय रेडी झालं आहे. नायसा आज स्कूलला नाही गेली. नायसाला थोडंसं आज बरं नाही वाटत आहे, तब्येत डाऊन आहे, म्हणजे खोकला जास्त आहे. सो तिला कफ आहे म्हणून अननेसेसरी बाकीच्या मुलांना नको जास्त एक्सपोज करायला, म्हणून आम्ही डिसाईड केलं की आज तिला आराम करू दे. अँड येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून अँड येस, बी हॅपी, कीप स्माइलिंग, स्प्रेड लव्ह अँड हॅपीनेस एव्हरीवेअर अँड येस, लिव्ह लव्ह अँड लव्ह. रचनाला आणि आईला आम्ही घेऊन गेलेलो हॉस्पिटलला. अचानक हॉस्पिटलमध्ये आम्हाला जावं लागलं. अचानक म्हणजे ठरवलेलं, रूटीन चेकअप अभि इथे समोर. किती आहे बाहेर आपल्याला वाटतं एवढे वाजले तरी. आफ्टर अ लॉंग टाइम आम्ही आलो लिटिल वर्ल्ड खारघर. पहिले एवढं यायचो, आता कमी झालेलं आहे. इथेच आहे, नाव ओपन लिहिलंय बघ त्याने. अच्छा, ते नाव ओपन आहे का? चुकीचा नंबर. हाच मॉल होता ना आधी पनवेलकरांसाठी जवळचा. पनवेलमध्ये झाल्यानंतर हे कॅन्सल झालं, पण नंतर इथे काय राहिलं पण नाही. पण आलोच नाही, एकदम बेसिक आहे तिथे. भाई सो आम्ही आलो आता DIY मध्ये. नाही सगळं मला सुटलीच आहे. नाही सर झालं काय घेऊ आणि काय नाही, नेहमीप्रमाणे. नाही सो इथे कुठे ते औषधांचं आहे ते पॅनलला कुंपल औषधांचं आहे ते औषध गोळ्यांचं असतं. तुझ्याने माझ्या उपयोगी आहे. अजून माझी मेमरी आहे. हे घेऊ का? हॉट वॉटर बॅग. सो घरातलं सगळं सामान जुने झाले. संसार मी सगळीकडे ते सारखं ते गळ्यात आणि हेच बघत होते. इकडे कधी एंट्रीच नाही केली. आता पण तेच तिथे बघायचं होतं. बागड्या हे ते बाय शनिवार इकडे बघ. टूथपेस्ट डिस्पेन्सर हे कशासाठी आहे? हे असं ते होते ना त्याच्यासाठी ते सेफ्टी असं, पण ते दोन्ही असतात. मला ना खूप छान अशी सुरी पाहिजे, पण तेव्हा मला असं सेट घ्यायचं हे आहे घरी किचन ह्याच्यासाठी, टिफिनसाठी. म्हणजे बॉक्सच घे ना मला. अरे आहे ऑलरेडी तुझ्याकडेच. पण छान आहे. आपण ते परत असं आहे. असं किती छान आहे. तिने घेऊन तर ते पहिले अजून मी काय बघितलं. पीठ हे करायचं. पीठ घे ना, ते पीठ
पीठ चाळायचं. पीठचं घे ना, युजफुल आहे ना. माझ्याकडे आहे तर प्लॅस्टिकचं आहे पण ते खराब झालं. घे माझं 260 दिलं पण कमी असं. घे, युजफुल आहे ते घे. ते कशासाठी यूज आहे? केकसाठी है ना? सगळं नाही बरोबर. कुठे ते मला इकडे ना. हो. इथे सो आम्ही ऑलमोस्ट 3 to 5 years नंतर आलो आहे या मॉलमध्ये. मॉल तसा खालीच आहे, पनवेलमधला सगळ्यात पहिला मॉल म्हणजे खारघरमधला मॉल. इकडनंच चढू वरती, मध्ये चालून नाही व्हायला पाहिजे. नाही पण ते आईला त्रास होतो चढायला. orange. इसमें रेड आएगा, वाइट आएगा, एक ब्लू कलर ये बना कलेक्शन छान आहे. छान आहे बघ. तसे पण छान आहे. अच्छा तो वाला. साइजेस मिल जाएंगे ना, साइज पुढे आहे बघ तो. दो साइज चाहिए आपको, ये साइज मिल जाएगा. एल बताइए पहले. उसको पैंट आना चाहिए. एल है? और ये छान आहे. कॉटन आहे ना, प्युअर. श्रिंक नहीं होगा ना? श्रिंक करेगा ना कॉटन में. छान वाटतं ना पण हे? जो प्योर खादी कॉटन में है, पूरा सर्व करना है. जमसूट. एक मिनट, ये थोड़ा बाजू में दो. ये वाला साइज है. अच्छा आहे. ये पहना हुआ बहुत स्मार्ट लगता है. सॉलिड सिंगल कुर्तीज में अगर देखेंगे तो इस टाइप का रहेगा आपका प्रिंट एम्ब्रॉयडरी में. ये सिंगल कुर्ती है. आई ते वाले ब्लैक रहेगा. आई बघा चांगलं पाहिजे काय? व्हाईट छान आहे बाई. आई व्हाईट छान आहे. इसमें ब्लैक भी रहेगा. छान आहे व्हाईट. व्हाईट घे ना, सुंदर. थ्री पीस है ये. जी 3 पीस है. ये कॉटन में है. जी कॉटन में स्लब कॉटन 2300 आएगा. 46 है ना. 46 हाँ मतलब हाँ 2300 45 आएगा. ये बहुत स्मार्ट पीस है, हम ट्राई करके देख सकते हैं. ये हो गया, इसका कलर ऑप्शन ये हो गया. ये अलग है, इसका दुपट्टा भी अच्छा है, उसमें भी वर्क है. दुपट्टा कैसे है बताओ मला. ये इसका बताओ. इसका ये वाला कलर अच्छा है तुझे. हाँ रस्टिकल. दुपट्टा रहेगा, इसका लेंथ बहुत सुंदर है. 3 मीटर का लेंथ होता है ना. वो नीचे से आपको वो रहेगा सीक्वेंस. ये तीन का है इसका. तो किधर आपका चाहिए? ये सामने हा वाला पण चांगला कलर. कोणता वाला? नाही मला हा वाला पाहिजे. वो भी बहुत स्मार्ट है. वर्क उसका स्लीव्स और भी है कि हमारा कुछ प्रिंटेड अलग पॉकेट्स भी होगा. इसको पॉकेट्स है? सासू सुनेची जोरदार शॉपिंग. हे माझी शॉपिंग काय नाही, मला काय मी नुसती ये फिरलं कौन सा तरी मला साइज मस्त. है? ये एक्सेल है. एक्सेल है. ये 16 साइज का फिटिंग रहता है ना. एल बताओ. एल फिटिंग केल्यावर छान वाटतं. ऐसा ही है क्या? किती तेवढं छान नाही वाटत. मला कलर इसका एल ना हमने वो मेलको में लगाया पूरा स्टिक करके. परफेक्ट है. पसंत नाही एवढं म्हणजे घातल्यावर छान वाटेल ते मंदिरात. मला ते 10 बघायचं आणि ती फिरायची सवय झाली ना. कुर्ती सॉफ्ट भी है, अगर देखना चाहेंगे सिंगल में. देखत आहे. इसका स्लीव्स वगैरह हर चीज़ में वर्क है, बहुत अच्छा पीस है. ये क्या ड्राईक्लीनिंग है या घर पे भी वॉश कर सकते हैं? घर पे वॉश कर सकते हैं, नॉर्मल वॉशिंग मशीन में नहीं, मशीन वॉश नहीं. हाथ से. घे. आज 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 नवऱ्याकडनं तुला आणि आईला हे आहे. दोन घेऊ का मग? घे. एक कलर भी पहना हुआ अच्छा लगेगा. आज मुलाकडनं हे आहे तुला. मस्त छान घे. रचनाला पण सांगितलंय तुझ्या चॉईसचं घे. पण ते सुनेला पसंत पडेल, पण सासूला काही 10 ठिकाणी फिरल्याशिवाय पसंत नाही पडणार. काहीच घे ना पसंत पण नाही तो पडणार. white. नाही पण मला आवडलं नाही तर काय. तसं नाही, मला आवडायला पाहिजे तरच मी ड्रेस घेणार. ट्राई करेंगे. एक्सेल है. 3 एक्सेल है.
इसमें देखो तो एम साइज है क्या मिसमैच हो गया पूरा छान वाटते का एम साइज किया होगा ड्रेसेस ॲक्च्युली छान क्या सुंदर अनारकली स्टाईल. छान वाटतात का अशा. साइज देखो पीछे वहाँ पे लो. कोणाची तरी मज्जा आहे. कहाँ पर है बोललो ना छान आहे. ये क्या 12 months फ्लैट 50 है क्या आपका? नहीं अभी एक्चुअली इधर नया खुला है ना हमने हे नया नया खुला है. हाँ अभी 3 months हुए हैं तो अभी 50% है. डिझाईन नवीनच उघडले 3 monthsच झाले आणि त्यांचं सेल चालू आहे फ्लॅट 50% ऑफ. मेन म्हणजे ना ह्यांचा जो कलेक्शन आहे ना तो खूप सुंदर आहे. मला जे अनारकली स्टाईलमध्ये आवडतात ना तसंच मिळालं आणि ते एका चांगल्या ओकेजनसाठी घेतले. ते ओकेजन काय ते तुम्हाला लवकरच कमी ह्याच्यात कळेल पण सुंदर आहे. मला आवडलं. आत्ताच ओपन झालं आहे सो तुम्ही नक्कीच ह्यांना व्हिजिट करू शकता किंवा नसेल ना तर जमत तर तुम्ही यांना इंस्टाग्रामला पण कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे उस पर डिस्काउंट छान आहे. छान आहे. ते वालं ना हां छान आहे. छान आहे. झालं बरोबर तुम्हाला मला बरं वाटतं. वाईट चांगलं वाटतं ना साईज बहुत बडा आहे. कुठून काढलं काय त्याला कुठून काढलं हां इनके साईज एक ही है क्या उसमें हे बघ आपण आहे नेटमध्ये पण छान. स्लीव्स वाले नाही घालत नाही. हो हो कळलं मला. चलो डन डन विथ शॉपिंग. किती जण असं लिहिलं चला डन शॉपिंग. समर वेकेशनला जाण्याची शॉपिंग झालेली इकडे आहे ना ते उतरायचं आहे. फुल डे बिझी. मग आम्ही गेलो हॉस्पिटलवरून आम्ही गेलो शॉपिंग बॅक टू होम स्वीट होम. मला नायसासाठी मेन खूप छान कपडे मिळाले कारण नायसाचं खूप लोकांना माहीत असेल ती खूप चुझी नाही पण तिला थोडासा स्किन इश्यू असल्यामुळे तिच्यानुसार आम्हाला कपडे घ्यावे लागतात जे सॉफ्ट आहेत जे एकदम कम्फर्टेबल आहेत. सो छान मिळालं. हे ज्या स्टोअरमध्ये आम्ही घेतलं ना त्याचं नाव हे SNV आणि आम्ही ज्या मॉलमध्ये गेलो ते आहे लिटिल वर्ल्ड खारघर. त्या मॉलमध्ये म्हणजे तेव्हा तो मॉल खूप छान होता आधी. आताही छानच आहे पण तेव्हा सगळे ब्रँड्स वगैरे होते. आता हळूहळू सगळं ब्रँड्स कट करून ते फक्त पॅन्थलून आणि काय राहिलंय मॅक्स राहिलंय शॉपिंगसाठी आणि बाकीचं फूडवाले असतील. बाकी ना तिथे चेंज होत राहतात सतत. सो हा जो स्टोर होता ना इथे ना मेन विमेन आणि किड्ससाठी 12 months पूर्ण 365 days सेल चालू असतो. सो 20% ऑफ 30% ऑफ काहीवर 50% ऑफ काही फ्लॅट 150 रुपीजला असे. सो नायसाला आम्ही काही क्लोथ्स घेतले आणि लवकरच एक अमेझिंग ट्रिप असणार आहे. सो ते तुम्हाला समजेलच. आम्ही खूप एक्सायटेड आहोत त्यासाठी. सो हा एक ड्रेस घेतलेला आहे. आता त्याच्यावरती तुम्ही जर कधी इनकेस गेलात त्याच्यावरचे जे नंबर आहेत ना त्याच्यावर जाऊ नका, साईजवर जाऊ नका. ते तुमच्या मुलांना घालून बघा कारण ते त्यानुसार नाही आहे. म्हणजे लिटरली 12 years वाला पण नाही साला झालं आहे. त्याने सांगितलं की ते नाही असं. आता ह्याच्यावरती हा किती आहे 649ला आहे. ह्याच्यावरती 20% ऑफ. हा न्यू कलेक्शन आहे. सो हा 549ला मिळाला आहे असं आहे. जे मेन नायसाला खूप छान दिसत होते हे. हा पण न्यू कलेक्शन. हा पण काहीतरी 500ला आहे. हा पण न्यू कलेक्शन आहे. हा आहे 20% ऑफ. त्याचं फॅब्रिक खूप सुंदर आहे आणि सगळे त्याच रेंजमध्ये 500च्याच रेंजमध्ये. याला पण 20% ऑफ आहे. आणि लास्ट जो सर्वात महागडा मिळाला तो म्हणजे हा 150 रुपीजला. एवढं छान वाटत होतं ना नायसामध्ये. किती सॉफ्ट आहे का आई. सो अशा प्रकारची नायसाची ही शॉपिंग झालेली आहे
आणि सनीने मला 2 ड्रेस घेतले, सो थँक्यू सो मच. आईनी पण एक कुर्ती घेतली व्हाईट कलरचा, बिकॉज आईंना व्हाईट जास्त आवडतं, सो आईंनी व्हाईट कलरचं कुर्ती घेतले. तयारी आमची सुरू आहे, प्लॅनिंग सुरू आहे. कशाची प्लॅनिंग, कुठे वगैरे ते तुम्हाला कळेलच, कोण असणार आहे ते पण तुम्हाला कळेलच. त्याच्या आधी अजून एक काहीतरी सनी दादांची प्लॅनिंग चालू आहे, म्हणजे मला तर काही समजत नाहीये. तो जी ले अपनी जिंदगी असं मला डायलॉग मारून झालेला आहे त्याचा. एनिवे, सो गेलेलो आम्ही ऍक्च्युली हॉस्पिटलमध्ये आणि रुटीन चेकअप. मला माझी जसं की खूप कंबरचं दुखते, माझ्यात कॅल्शियम कमी आहे, डॉक्टर म्हटले विटॅमिन D3 कॅल्शियम खूप काय कमी आहे माझ्या ह्याच्यात. पाणी जास्त मला प्यायला वगैरे सांगितलं आहे, बाकी ऑल ओके. आईंचं पण आहे व्यवस्थित. मग तिकडनं त्याला भूक लागली, कांदा पोह्यांच्या शोधामध्ये आम्ही पोहोचलो त्या मॉलमध्ये. असं झालं की खूप वर्षांपासून त्या मॉलमध्ये आम्ही गेलोच नाही. कांदा पोहे काय शेवटपर्यंत मिळाले नाही, पण तिथे चायोस पण फुर्सत मध्ये आपण आज निवांत एक्झॅक्टली. आणि आई पण होत्या, धावपळ. आईंची पण अशी आईंची एनीहाव तशी घाई नसते, कारण आई पण खूप सारा टाइम घेतात. आम्हीच घाई घोड्यावर असतो. हा, आम्ही आमचं असं. पण आई आज पूर्ण, मला वाटतं फर्स्ट टाइम आई DIY पूर्ण फिरल्या असतील, इथे काय या गोष्टी असं सगळं. सो तिकडे आम्ही जास्त करून घरातल्या सगळ्या गोष्टी घेतल्या, म्हणजे आपली पायपुसणी असते ते, मग मॉप घेतला, मग टेबल घेतलं, टॉवेल्स, हे सगळं वगैरे ती तिकडे झाली शॉपिंग. सो छान झालं आजचा दिवस, छान सासू सुनेने आज छान शॉपिंग केली. छान शॉपिंग म्हणजे मी केली छान शॉपिंग, आईने थोडी शॉपिंग केली. आईना थोडंसं वेळ लागतं, म्हणजे मी नाही. मी तर ट्रायल पण नव्हती करत, पण मला असं झालं की अरे मग नंतर असं नको व्हायला की ते एकदमच छान नाही दिसत आहे. पण मी ट्रायल केल्यावर आय लाईक इट. सो त्यांचा इंस्टाग्राम ID मी खाली दिलेला आहे, तुम्ही पाहिलंच असेल कोणते ड्रेस येते ते. ऑनलाईन ऑर्डर्स पण केल्या आणि छान आहे कलेक्शन, मला पर्सनली आवडले. नंतर मी आजकाल का मला असं झालं काय माहिती, मी पंजाबी ड्रेस घेऊ, कारण ना काय होतं खूप वेळेस ना कोणाचे फंक्शन्स असतो तिथे असं नाही की साडीच नेसायला पाहिजे ना, पण माझ्याकडे कपडेच असतात असे, पंजाबी सूट वगैरे नसतो माझ्याकडे, म्हणून मग मी ते आजकाल त्याचा कलेक्शन मी जरा जास्त करते. चला, आणि हा जो कुर्ती तुम्ही बघतायत हा मी फ्लिपकार्टवरून घेतलाय. जर कोणी विचारलं तर मी पहिले सांगते, त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. स्वतः मी घरी आलो आणि आता मी मस्त जेवू आज लवकर, रिलॅक्स. पण आपल्याला TV बघून देईल का आपली पोरगी? आम्ही आज काहीतरी सिरीज बघू आपण नवीन, आमचा TV पण बिघडलाय. असो, चला मग. सो अशा प्रकारे आज आम्ही नवीन जागेवर शॉपिंग केली, कारण दरवेळेस नंतर तुम्ही बघताय त्या जागेवर आम्ही करतो. आणि थोडंसं तुम्हाला पण आयडियाज मिळाले, कारण जे खारघरमध्ये राहतात आणि जे पनवेलमध्ये किंवा आसपास त्यांच्यासाठी त्यांना माहिती असेल की लिटिल वर्ल्ड हे काय इमोशन आहे आणि तो तेव्हाचा मॉल कसा होता. आणि आता खूप लोक तिथे जात पण नसतील, बट मी म्हणेल की कधीतरी एकदा जा, कारण खूप छान छान स्टोर्स आहेत तिथे, नक्की विजिट करा. सो चला मग, हा ब्लॉग आता आम्ही इथेच एंड करतो. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.